आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. काय सांगाल साहेब, खरं तर चेतन पाटीलला अटक केलेली आहे. आपली देखील मागणी होती. सर्वात पहिला आपण आहे तो या गडावरती जाऊन आला होता. मला वाटते महाराष्ट्र शासनानं दुटप्पी धोरण या सगळ्या प्रकरणामध्ये स्वीकारलं. जबाबदारी झटकायचं काम त्यांनी केलं. ही नौदलावर जबाबदारी टाकण्याऐवजी राज्य शासनाचा नाकारतेपणा होता, राज्य शासनाची अकार्यक्षमता होती, हे सिद्ध झालेलं. आणि म्हणून आपटेंना नौदलापर्यंत कोणी पोहोचलं हे यातलं महत्वाचं. आणि 2017चा राज्य शासनाचा GR आहे, महापुरुषांचे किंवा कुठलाही पुतळा या राज्यामध्ये उभा करताना काय प्रणाली स्वीकारली पाहिजे त्याची माहिती मी मागवली होती. शेवटी कला संचालनाने सांगितलं की आम्ही फक्त 6 फुटाच्या क्ले मॉडेलला मान्यता दिली होती. मग 35 फुटाचं क्ले मॉडेलला कुणी मान्यता दिली, त्याची जबाबदारी कुणी घेतली का नाही? जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली ही कमिटी असते, ती त्याला मान्यता देते. त्यामध्ये जिल्ह्यातले जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी सगळे असतात. मग या सगळ्यांनी दुर्लक्ष केलं का, याचा अर्थ राज्य शासनानं हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं राज्य शासनाची ही जबाबदारी आहे. हा नाकारतेपणा राज्य शासनाचा आहे. आणि मूळ मुद्दा आहे की आपटेंना नौदलापर्यंत कुणी पोहोचवलं, त्यांचं रेकमेंडेशन कुणी केलं, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. जोपर्यंत ते सापडत नाहीत, बदलापूरच्या आपटेंपासून ते कल्याणच्या आपटेंपर्यंत हा प्रवास जो काय आहे वाचवण्याचा चाललेला आहे शासनाचा, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि त्यांना अटक झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही. खरं तर महाविकास आघाडी या संदर्भात राजकारण करते असा एक आरोप जो होतो, कसं पाहताय? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असेल तर आम्ही गप्प बसावं अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा असेल तर चुकीचं आहे. आम्हाला जे योग्य वाटतंय त्यामध्ये भूमिका घेणं हे विरोधी पक्ष म्हणून आमचं कर्तव्य आहे. तुम्ही चूक केलेली आहे, तुम्ही अवमान केलेला आहे. राजकारण आम्ही करतोय असं म्हणत असाल तर उद्घाटन तुम्ही राजकीय का केलं? तुम्ही सामान्य माणसाच्या हस्ते उद्घाटन करायचं होतं. त्यामुळे मला वाटतंय सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागेल. मुख्यमंत्री म्हणतात की 100 वेळा मी माफी मागायला तयार आहे. ते माफी मागून काय, आता जो जगभर जी काही इमेज नौदलाची, आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची झालेली आहे, ती काय तुमच्या 100 माफी मागण्यानं या ठिकाणी परत येऊ शकत नाही. मुळात तुम्ही चूक घडलीच कशी, अशी चूक तुम्ही करूच कसं शकता, हा प्रश्न जगभरातले शिवप्रेमी विचारतात. आज मोदी देखील दौऱ्यावरती आहेत. त्या पार्श्वभूमीवरती अजित पवार देखील आज या सगळ्याला भेट दिलेली आहे. कसं पाहता याकडे? नाही, मला वाटतं आता घटना झाल्यावर भेट देण्यात काही अर्थ नाही. घटना होऊ नये म्हणून काही उपाययोजना केल्या होत्या का, बैठका घेतल्या होत्या का, कशा पद्धतीनं हा पुतळा बांधणार आहे त्याच्या संदर्भातल्या कारवाया ज्यावेळी चालू होत्या त्यावेळी या सगळ्या मंडळींनी बैठका घेतल्या का, किंवा त्याची माहिती घेतली का, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. मला वाटतं आता जाऊन हे भेट देण्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही.